साताऱ्यातील उपजिल्हा वैद्यकीय रुग्णालय इथे ज्या तरुण डॉक्टरनी आत्महत्या केली त्याबद्दल कठोरातली कठोर कारवाई त्या दोषींवर केली जाईल। FIR देखील दाखल झालेला आहे आणि पोलीस त्या आरोपींना अटक करण्यासाठी देखील कामाला लागलेले आहेत। मला विश्वास आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातेही आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आरोपींना सोडलं जाणार नाही आणि भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठलीही घटना राज्यामध्ये होता कामा नये यासाठी देखील शासन काम करेल। पण पहिली प्राथमिकता दोषींना अटक करून फास्ट ट्रॅकमध्ये ती कोर्ट केस चालली पाहिजे आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा देखील झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। साहेब, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने महिला डॉक्टरने जे अत्याचार होते त्या संदर्भात त्यांनी DYSPला देखील पत्र लिहिलं होतं, परंतु कुठलीही कारवाई जी ती पोलिसांच्या वतीने करण्यात आली, त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलून जे आहे ते आत्महत्या केलेलं आहे। ह्याच्यामध्ये जो दोषी असेल मग तो कुठल्याही रँकचा असेल त्या कोणालाही सोडण्यात येणार नाही। शासन कठोर कारवाई त्या डॉक्टर महिलेनी जी आत्महत्या केली तिच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या विरुद्ध कठोर कारवाई हे शासन करेल। मयत डॉक्टरला ही शंका होती की जर मी मृत्यूमुळे पाहिलं तर माझा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट जे आहे ते देखील दबाव पोटी जे आहे ते बदलण्यात येणार अशी देखील शंका त्यांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या मातापित्यांनी व्यक्त केली होती। असं आहे ना की ह्या दुर्दैवी मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। तिला न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे युती सरकार करेल। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची घटना होता कामा नये याची देखील काळजी शासनाला घ्यावी लागेल। पक्षाच्या वतीने मृत महिलेच्या घरी भेट घेणार आहात का पक्षाच्या वतीने? असं आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ऑलरेडी पोलिसांना निर्देश दिलेत, FIR दाखल झालेली आहे। गृह खात्याचे राज्यमंत्री पंकज भुयार यांनी देखील आपलं वक्तव्य दिलेलं आहे की कुठल्याही दोषी माणसाला याच्यामध्ये सोडण्यात येणार नाही, त्यामुळे शासन स्तरावर जलद गतीने पावलंही उचलण्यात येत आहेत।